ब्रेकपूर्वी आपण पाहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चौथ्यांदा सत्तेत येऊ अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलाय। तर भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेच्या दिशेने वाटचाल करू अशी प्रतिक्रिया निवडणूक घोषित झाल्यानंतर तातडीने दिली आहे। एकूणच राज्यातला हा निवडणुकीचा रणसंग्राम कसा तापलाय हे जाणून घेण्यासाठी राज्यभरातून प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला आपण मुंबई आणि ठाण्यातली परिस्थिती पाहूयात। मुंबईहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, तर ठाण्याहून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आहेत। सुरुवातीला आपण दीपक भातुसेंकडे जाऊयात। दीपक, काय होतंय नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात? आता तुम्ही कुठे आहात? तिथं नेमक्या कोणकोणत्या घडामोडींना वेग आलाय? सुवर्ण मंत्रालय परिसरात जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालय त्या परिसरात मी आहे आणि या भागामध्ये सत्ताधारी केंद्र आहे असं म्हणावं लागेल, कारण मंत्रालय आणि दोन्ही सत्ताधारी पक्षांची कार्यालय या भागात आहेत आणि प्रामुख्याने दोन्ही सत्ताधारी पक्षांना पक्ष वाट बघत होते कधी निवडणूक जाहीर होते आहे। कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडीचा जो निर्णय आहे तो दोन्ही काँग्रेसमध्ये प्रलंबित आहे। आपल्याला माहिती आहे मागील 20 ऑगस्टला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिल्लीमध्ये जागा वाटपाची एक बैठक झाली होती, परंतु या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कुठलीही प्रगती झालेली नाही आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांना वाट बघत होते दोन्ही पक्ष निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते आणि आता तारीख जाहीर झाली आहे। त्या 1-2 दिवसामध्ये आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे। काँग्रेस साधारणतः या प्रकरणाला तयार नाही आहे, कारण काँग्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसनं निम्म्या जागांचा दबाव टाकला होता। राष्ट्रवादीने सुरुवातीपासून 144 जागांचा आग्रह धरला होता आणि हा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेसला मान्य नव्हता। त्यामुळे गेले 20-22 दिवस काँग्रेसकडून राष्ट्रवादीला कुठलाही जागा वाटपाबाबत प्रतिसाद मिळालेला नाही आहे। आता जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मुंबईत 3 दिवसापूर्वी जी बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसची, त्या बैठकीमध्ये साधारणतः 124 ते 130 जागांपर्यंत तडजोड करण्याची भूमिका राष्ट्रवादी घेणार आहे असा निर्णय या बैठकीत झालेला आहे। त्यामुळे एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे। त्यामुळे कदाचित जागा वाटपाची जी चर्चा आतापर्यंत थांबली होती ती एकदा 1-2 दिवसात पुढे जाईल आणि आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल। त्याच्यानंतर दोन्ही काँग्रेसला आपले उमेदवार निश्चित करायचे आहेत। त्याचबरोबर उमेदवार निश्चित केल्यानंतर प्रचाराचा धुरळा जो आहे राज्यात आपल्याला पाहायला मिळेल। आपण महायुतीचं चित्र बघितलं तर महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही अलबेल आहे असं नाही आहे। लहान लहान घटक पक्षांनी शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांना ज्या प्रकारे भेटीस धरलेल्या जागा वाटपामध्ये, त्यामुळे दोन्ही मोठे पक्ष शिवसेना आणि भाजप हे हैराण झालेले आहेत या सगळ्या लहान पक्षांच्या ब्लॅकमेलिंगमुळे। आणि शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे। भाजपला वाटतंय की आपली ताकद महाराष्ट्रात वाढली आहे, मोदींमुळे लोकसभामध्ये आपल्याला विजय मिळाला आणि शिवसेनेला विजय मिळालेला आहे। त्यामुळे यावेळेला जागा वाढून हव्यात। बरोबर आहे, भाजप जी आहे ती जागा वाढवून मागण्याच्या भूमिकेत आहे, तर सेना सुद्धा जागा वाढवून द्यायला तयार नाहीये। म्हणजे एकीकडे आघाडीतली बिघाडी तर दुसरीकडे महायुतीतल्या चर्चांचं सत्र सुद्धा असंच सुरू आहे। दीपक, आम्ही तुमच्याकडनं तपशील जाणून घेणार आहोत, पण आता जाऊयात आपण ठाण्यामध्ये। ठाणे जिल्ह्यातलं एकूण राजकारण कसं असणार आहे, निवडणुकांची तयारी कशी आहे, निवडणुकीचा रणसंग्राम कसा आहे हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत कपिल। कपिल, काय माहोल आहे ठाण्याच्या राजकारणात? नक्कीच सुवर्ण, ठाणे जिल्ह्यातून 24 आमदार आणि 6 खासदार येतात, त्यामुळे ठाणे जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष असतं। जर आपण गणित बघितलं इथे तेच आहे, आघाडीमध्ये बिघाडी आहे, युतीमध्येही चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी भाजपाने दावा केलेला आहे, कारण की जसे मोदी सरकार आलं, मोदींची लाट आहे, यामुळे भाजपा हा एक स्ट्रॉंग पक्ष म्हणून पुढे आलेला आहे। त्यामुळे अनेक जागांवरती भाजपाने आपलं अस्तित्व निर्माण करण्याची शक्यता दाखवलेली आहे। तर सेना ती जागा सोडते का नाही, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही आहे। काँग्रेस जर आपण बलाबल बघितलं, जर गेल्या वर्षीचं बलाबल बघितलं गेल्या वेळेसचं, तर सेनेकडे 6 आमदार आहेत, बीजेपीकडे 4 आमदार आहेत, काँग्रेसकडे 5 आहेत, मनसे 2 आहेत, अपक्ष 2 आहेत, विविध 2 आहेत, एक कम्युनिस्ट पक्ष आहे आणि एक काँग्रेस जागा आहे। हे असं समीकरण आहे। त्यामुळे सेनेकडे जरी जास्त जागा असल्या तरी काही ठिकाणी मात्र जर चिंतामण वनगाचा पालघर जो म्हणजे आता नवीन जिल्हा झालेला आहे, तिथे जर बघितलं तिथे डहाणूची जी सीट आहे तिथे बीजेपी दावा करत आहे। अनेक अशा जागा आहेत तिथे बीजेपी दावा करते। त्यामुळे आता याचं समीकरण कसं होतं हे बघण्यासारखं असणार आहे। आपल्यावर ज्येष्ठ पत्रकार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। हा ज्याप्रमाणे ठाण्यात आहे तसाच राज्यात आहे, पण ठाण्यातल्या विश्लेषकांना या सगळ्या बदलत्या राजकीय समीकरणांबद्दल नेमकं काय वाटतंय? ते सुवर्ण, मी त्यांच्यावर तेच जाणतोय हे जे बदलतं राजकारण त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? हे बदलतं राजकारण जे आहे लोकसभेपासून त्याची सुरुवात झाली आहे चित्र बदलण्यामध्ये। आणि या ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर हा ठाणे जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी बहुतांशी हा युतीकडे अनुकूल असलेला जिल्हा आहे।
शिवसेना भाजपला इथे बऱ्यापैकी जागा पूर्वीपासून मिळत आलेल्या आहेत. त्यापूर्वी 1985-90चा काळ जर बघितला तर इथे काँग्रेस जास्त प्राबल्य होतं, कारण पूर्वी 13 जागा होत्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळेला 13पैकी 12 ते 13 जागा जवळजवळ 100% जागा काँग्रेसकडे असायच्या. त्यामुळे आम्ही गमतीत काँग्रेसची क्रिकेटची टीम ठाणे जिल्ह्यात आहे असं म्हटलं जायचं आमदारांची. परंतु नंतर गेल्या 90पासून इथे काँग्रेसला घसरगुंडी लागली. त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली मधल्या काळामध्ये. त्यामुळे मागच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीने जवळजवळ 5 जागा 24 मधल्या जिंकल्या आणि 1 जागा फक्त काँग्रेसला मिळाली. म्हणजे उलटं चित्र झालं टोटली पुढच्या 10 वर्षामध्ये मागच्या. त्यामुळे आत्ताचा जर विचार केला तर आत्ताच्याही परिस्थितीमध्ये इथे युतीचं प्राबल्य आहे. 24 मधल्या जवळजवळ 10 सीट 6 शिवसेनेकडे आणि 4 भारतीय जनता पक्षाकडे, अशा 10 सीट त्यांच्या आहेत. आणि शिवाय एक अपक्ष विवेक पंडित जे वसईचे आमदार आहेत ते सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या बळावरच निवडून आलेले असल्यामुळे तेही शिवसेनेमध्ये असल्याचंच मानलं जातं. त्यामुळे 11 विरुद्ध आज 8 अशी एकूण जिल्ह्यातली आघाडी आणि युतीची परिस्थिती आहे. मनसेच्या 2 जागा ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. मागच्या वेळेला 2009च्या इलेक्शनमध्ये मनसेची चांगली हवा होती. त्याही परिस्थितीमध्ये मनसेच्या अवघ्या 2 जागा निवडून आल्या होत्या. त्याही कल्याण तालुक्यामध्येच आहेत, एक डोंबिवली आणि एक कल्याणची जागा. बरोबर आहे. शिवसेना मनसे ठाण्यातलं जे समीकरण आहे ते आपल्याला सर समजावून सांगतायत. कपिला, मी तुझ्याशी संपर्क करू. आपण पाहतोय शिवसेनेचा काहीसा वर्चस्व दिसत असला तरी राज्यात भाजपचं वार आहे. नेमकं ठाण्यातलं इक्वेशन काय असणार आहे हे आपण वेळोवेळी आपल्या प्रतिनिधींकडनं आणि विश्लेषकांकडनं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा चांगलाच तापला आहे. 15 ऑक्टोबरला राज्यात मतदान होत आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी राज्यभरातनं प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपण सुरुवातीला आता पुण्यात जाऊयात. अरुण मेहत्रा आहेत आपल्या सोबत, तर औरंगाबादवरून विशाल करोळ आहेत, नागपूरहून अखिलेश हळवे आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला आपण अरुण मेहत्रेंकडे जाऊयात. अरुण, आपण पाहतोय पुण्यातलं राजकारण चर्चेचा विषय असतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक समीकरणांची नांदी किंवा गणितही पुण्यातनं ठरत असतात. काय घडतंय नेमकं पुण्यातल्या राजकारणात? अगदी खरं आहे सुवर्णा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर विधानसभेच्या 58 जागा असतील तर त्यापैकी पुणे शहर आणि जिल्हा मिळून 21 जागा पुण्यामध्ये येतात. आणि गेल्या वेळची स्थिती जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य यात होतं. 9 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. 4 ठिकाणी भाजपाचे, 4 ठिकाणी काँग्रेसचे आणि 3 ठिकाणी जे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. मात्र ही सद्यस्थिती असू द्यात किंवा गेल्या वेळची स्थिती आणि त्याचबरोबरीनं आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळालेला 3.25 लाखांचा लीड, या पार्श्वभूमीवरती इथल्या निवडणुकांकडे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत जितेंद्र आष्टेकर आहेत. खरं तर आष्टेकर सरांची ओळख करून देण्यापूर्वी मी एक सांगेल की मागच्या किमान 3-4 विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जाऊन पाहिल्यात. त्यातली विश्लेषणात्मक अतिशय व्यवस्थित ते विषय मांडू शकतात आणि म्हणून ते आज आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, आपण आत्ता बघतो आहोत की 21 जागा पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या आहेत आणि लोकसभेची जर परिस्थिती बघितली तर 3.25 लाखाचा लीड पुण्यातनं आपण अनिल शिरोळेंना पुणेकरांनी दिला होता. पराभव काय म्हणतात त्याची हे एक वेगळं उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. विधानसभेत हेच चित्र दिसेल का हो? तुम्ही काय? लोकसभेत झालेलं मतदान हे ऑलटुगेदर एक फिनॉमिनन आहे, याबद्दल काही शंकाच नाही आहे. तरीसुद्धा हा जरी एक फार महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव घटक ठरेल असं नाही आहे. समजा हा घटक पूर्णपणे महत्त्वाचा ठरला तर अगदी किरकोळ जागा वगळता पुणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजप सेनेला प्राबल्य मिळालं पाहिजे. पण आपले जुने काही सिनियर्स आहेत, अनेक वेळा इलेक्शन कव्हर केलेली मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं असतं की विधानसभेची निवडणूक ही एक निवडणूक नसती. म्हणजे राज्यात जशी एक निवडणूक असते तशी विधानसभेच्या 288 निवडणुका महाराष्ट्रात असतात. त्यामुळे काही अमित शहांसारखे काही नेते की जे जमिनीवर आहेत ते सुद्धा आता म्हणायला लागलेत की केवळ मोदी लाटेवर विसंबून राहू नका. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणची स्थिती, प्रत्येक ठिकाणची समीकरणं वेगवेगळी आहेत, प्रत्येक ठिकाणी नवी पिढी उदयाला येते. त्यामुळे स्थानिक समीकरणं, वेगवेगळे उमेदवारी निश्चिती कशी होती आहे,
काही उमेदवार भाजप सेनेकडे जायला लागले, साहजिक आहे त्यांच्याकडे विजयाचं हे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जातील. तर उमेदवार यादी कशी होते यावर बरीच गणितं अवलंबून राहतील. त्यामुळं राहीलच असं काही गॅरंटेड सांगता येऊ शकत नाही लोकसभेचे निकाल. आपण लक्षवेधी मतदारसंघ जर म्हटलं तर कुठल्या मतदारसंघाचा साधारणपणे उल्लेख करावा लागेल? म्हणजे जसं माझ्या डोळ्यासमोर थेट आता वडगाव शेरी येतं किंवा शिवाजीनगरमध्ये काय येतं, तुम्ही काय बघता? लक्षवेधी हे कुठले असतील आणि का? नक्की शिवाजीनगर लक्षवेधी ठरेल. विनायक निंबण हे गेल्या काही काळात चर्चा होती, भाजपमध्ये अस्वस्थता होती की ते भारतीय जनता पक्षात जातील, पण कालच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या अहवालाचं प्रकाशन केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपस्थितीत गॅरंटी दिली की नाही, निंबण आमचे आहेत आणि भविष्यात त्यांना महत्त्वाची जागा आम्ही देणार आहोत. अरुण, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं आणि विशेषतः पुण्यातलं राजकारण आपण समजावून सांगतायत. 70 जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रात. सर्वाधिक आमदार पश्चिम महाराष्ट्रातनं येत असतात आणि म्हणूनच इथलं राजकारण हे अधिक चुरशीचं असतं. पण आपल्याला मराठवाड्यात जायचं आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल करोळे आहेत. विशाल, काय होतंय नेमकं मराठवाड्याच्या राजकारणात? 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मराठवाड्याच्या जनतेनं कौल दिला होता. मात्र यावेळेसची निवडणूक कदाचित थोडी वेगळी असू शकते. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी आहेत. त्यांना विचारूया यावेळेस महाराष्ट्रातली आणि खास करून मराठवाड्यातली निवडणूक कशी असेल, कसं बघताय तुम्ही होणारी आता मराठवाड्याच्या निवडणुकीकडं? मराठवाड्यातली ही निवडणूक खरं तर खूप आता रंजक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरचं जे वातावरण होतं, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं 2 जागाच फक्त मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर आता थेट लगेच काही दिवसामध्ये विधानसभा निवडणूक येते आहे. खरं तर ही मोठी रंजक आणि रंगतदार अशी निवडणूक होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः ही निवडणूक लातूर, बीड आणि नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये अधिक रंगतदार होईल अशी शक्यता आहे. कारण इथल्या खऱ्या ज्या महत्त्वपूर्ण लढती आहेत या 3 जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि जवळपास संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष नव्हे, महाराष्ट्राचं लक्ष या 3 जिल्ह्याकडे असणार आहे. कारण अगदी पहिल्यांदा विलासराव आणि गोपीनाथरावांच्या शिवाय मराठवाड्यामध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. अशोकराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहेत, ते खासदार असल्यामुळे दिल्लीत आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार नाही आहेत. त्यामुळे या दिग्गज नेत्यांशिवाय होणारी ही निवडणूक त्यांच्या वारसदारांच्याकडे किंवा त्यांच्या जे लढणारे आहेत त्यांच्यानंतर ही कशी लढतात, त्यांना काय स्थिती येते. गोपीनाथरावांच्या जाण्यानंतर ती सहानुभूतीची लाट जी बीड जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे तिचा कितपत लाभ भाजपला आणि पंकजाला होतो. विलासरावांच्या नंतर खरं तर अशी लाट लातूरमध्ये येणं अपेक्षित होतं, पण ती येऊ शकली नाही. तिचा फायदा अमित देशमुखांना घेता आला नाही, असं एक चित्र आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये दिसलं. आता अमित देशमुख या सगळ्यानंतर सावरतात का, त्याचा फायदा त्याचा सगळ्या एकूण राजकीयदृष्ट्या स्वतःला उभं करतात का, या सगळ्या गोष्टी आता या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातल्या लातूर, बीड आणि नांदेड या 3 जिल्ह्यातल्या निवडणुका विशाल मला वाटतं अधिक रंगतदार होतील. अनेक मराठवाड्यातले मोठे उमेदवार त्यांनी पक्षबदल केले. राष्ट्रवादीच्या सूर्यकांत पाटील सुद्धा गेले. अजूनही काही लोकांनी पक्ष सोडलाय. याचा काय परिणाम होईल असं वाटतं? पक्षबदलाचा सगळ्यात मोठा परिणाम जो होणार आहे तो नांदेड जिल्ह्यावरती होणार आहे. कारण बाकी जिल्ह्यामध्ये असा मोठा पक्षांतर किंवा पक्षबदल झालेला नाही आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांची परीक्षा अधिकच कठीण होणार आहे. म्हणजे आधीच अशोक चव्हाण वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत आणि त्याच्यामध्ये आता त्यांना अजून या स्वतः घरच्या माणसांनी विरोध केलेला आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांची घरची माणसं आहेत, जवळचे पाहुणे आहेत आणि त्यासोबत त्यांच्या परंपरागत विरोधकांनी देखील थेट आता भाजपशी हातमिळवणी केलेली आहे, भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे पक्षांतराचा एकूण जो परिणाम होणार आहे तो नांदेड आणि हिंगोली या 2 जिल्ह्याच्या राजकारणावरती थोडाफार होऊ शकेल. बाकी ठिकाणी पक्षांतराचा फारसा फरक पडेल किंवा फारशा काही त्यात काँग्रेसला नुकसान होईल असं वाटत नाही. पण बघूया आता बाकी सगळ्या या विषयामध्ये अजून कोण कोण कुठे कुठे सरकतोय हे पण जरा तिकीट वाटपानंतर लक्षात येणार आहे. तिकीट वाटपानंतर बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. औरंगाबादेत तशी मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, लातूरमध्ये तशी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती कुठे कुठे होते, कशी होते यावर बऱ्याच काही गोष्टी येतील. पण यावेळेस एवढे मात्र नक्की की मागच्या वेळेला भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 7 जागा मिळाल्या होत्या. युती 9 जागापुरती मर्यादित 46 जागापैकी मराठवाड्यात राहिलेली होती आणि बाकी सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला होत्या. आता मात्र परिस्थिती काहीशी वेगळी असेल, चित्र काहीसं एकदम बदल झालाय असं काहीतरी वाटणार असेल असं सध्या तरी प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला दिसतंय विशाल. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये बदलणार असणार आहे असं आपल्याला आपले विश्लेषक सांगतायत. पण आपल्याला विदर्भातली परिस्थिती सुद्धा जाणून घ्यायची आहे. मराठवाड्यातल्या 46 जागांचं समीकरण हे काय असू शकतं हे आपल्याला आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांनी सांगितलं. अखिलेश हळव्यात आपल्या सोबत विदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 62 जागा या विदर्भातनं येत असतात. अखिलेश, काय घडतंय नेमकं विदर्भाच्या राजकारणात? 10च्या 10 लोकसभेच्या जागा भाजपनं जिंकलेल्या पाहायला मिळाल्या. विधानसभेचं चित्र काय असणार आहे?
सुवर्ण खरं तर आपण जर का विचार केला तर एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. म्हणजे अगदी 11पैकी 11 जागा एकेकाळी काँग्रेसने जिंकल्या होत्या. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत 10पैकी 10 जागा भाजपने युतीला मिळाल्या. त्यामुळे चित्र पूर्णपणे पालटलंय. सध्या कशी परिस्थिती असेल किंवा 2009च्या विधानसभा आणि 2014 लोकसभा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत काय राजकीय परिस्थिती असेल हे चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहेत श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय निरीक्षक अशी त्यांची ख्याती आहे. श्रीपाद, एकूण जर का सगळा विचार केला तर राजकीय परिस्थिती काय सांगते, कोणाला ऍडव्हान्टेज म्हणता येईल निवडणुकीत? मुळात विदर्भाच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं ते अगदी खरं आहे की विदर्भाने आतापर्यंत काँग्रेसला हात दिलेला आहे आणि मग शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद अशा अनेक समस्या असतानाही विदर्भ नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. पण अलीकडील वर्तमान समजा जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हा काँग्रेसला मोठा जबर धक्का सुद्धा विदर्भाने दिलेला आहे. आणि आता म्हणजे मोदींच्या सत्ता काबीज केल्यानंतरची परिस्थिती समजा जर आपण बघतो म्हटलं तर थोडाफार लाभ युतीला होण्याची शक्यता आहे असं सध्याचं विश्लेषण आपण करू शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आपल्याला सांगायला पाहिजे की तुम्ही रिसोड मतदारसंघाचं उदाहरण घ्या की रिसोड मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती की जी विदर्भातली एकमेव पोटनिवडणूक होती आणि त्यात लोकसभेसाठी रिसोडच्या मतदारांनी एकाच वेळेला वरती मोदींना मतं दिले असताना किंवा त्या अकोला मतदारसंघात म्हणजे धोत्रेंना मत दिलं असताना इकडे मात्र त्यांनी विधानसभेचं 15 ऑक्टोबरला राज्यामध्ये मतदान होत आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकारण जे आहे ते अधिक तापलेलं आहे. सर्वाधिक महाराष्ट्रातनं आमदार जर कुठून येत असतील तर ते पश्चिम महाराष्ट्रातनं 70 आमदार पश्चिम महाराष्ट्रात येतात. पुण्यातली परिस्थिती अरुण मेहत्रेंनी सांगितली, पण कोल्हापुरातल्या गडावर नेमकं काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे आहेत, त्यांच्याबरोबर विश्लेषक सुद्धा असणार आहेत. रवींद्र कांबळे, काय होत आहे नेमकं कोल्हापुरात? महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिवसेना असेल, भाजप असेल किंवा शेतकरी संघटना असेल याच्या महायुती या ठिकाणी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघामध्ये लक्षवेधी लढती होणार आहेत. कशा पद्धतीच्या लढती असतील आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत. सर, नेमक्या कशा लढती पश्चिम महाराष्ट्रात रंगणार आहेत? पश्चिम महाराष्ट्रातलं विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचं जर बघितलं तर महाराष्ट्राच्या येत्या या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू या 4 जिल्ह्यात असणार आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवायचा आहे आणि शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपची जी महायुती आहे त्यांना या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बालेकिल्ल्यात आपली जागा करायची आहे. त्या दृष्टीने गेले काही दिवसापासून शिवसेना आणि भाजप इथल्या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष आणि तिथल्या लढती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या 4 जिल्ह्यामध्ये 37 जागा आहेत. त्या 37 जागापैकी आत्ताच्या घडला गेल्या विधानसभेत 25 जागा काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहेत आणि फक्त 9 जागा भाजप शिवसेना युतीला मिळाल्या आहेत. यावरून इथला फरक एकूण राज्याच्या राजकारणातला लक्षात येतो आणि हा फरक कमी करण्याच्या दृष्टीनं भाजप शिवसेना युतीचे जोरदार प्रयत्न राहणार आहेत. अनेक मतदारसंघामध्ये मंत्र्यांनाच टार्गेट केलं जातं किंवा त्यांनाच त्या मतदारसंघात जखडून ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. बरोबर आहे. दुसऱ्या एका अर्थानं हा प्रदेश महत्त्वाचा ठरणार आहे कारण राज्यातले अनेक महत्त्वाचे नेते दक्षिण महाराष्ट्रातून निवडणूक लढणार आहेत. सांगली जिल्ह्यातून पतंगराव कदम, आर पाटील, जयंत पाटील हे महत्त्वाचे नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे लढणार आहेत. कराड दक्षिणमधून विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लढण्याची शक्यता आहे आणि आत्ता अलीकडच्या चर्चेनुसार सोलापूर दक्षिणमधून सुशीलकुमार शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे. एवढे सगळे महत्त्वाचे नेते काँग्रेस राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. त्याशिवाय राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काही जागा इथं लढत आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कितपत आहे हा लोकसभा निवडणुकीत तर पुन्हा त्याची टेस्ट या विधानसभा निवडणूक होणार आहे. शिवसेना भाजपला त्यांची कितपत मदत होते या विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यामध्ये 15 ऑक्टोबरला मतदान होत आहे तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. राजकीय धुराळा हा राज्यभरात उठलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती समजावून सांगण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी योगेश खरे आहेत आणि त्यांच्याबरोबर काही विश्लेषक सुद्धा असणार आहेत. योगेश, काय होत आहे नेमकं उत्तर महाराष्ट्रात? 35 जागांचा रणसंग्राम हा उत्तर महाराष्ट्रातनं पाहायला मिळतो.
खरं तर आज नाशिक महापालिकेच्या निमित्तानं आज नवीन राजकीय पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता हीच सुरुवात आपल्या उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दिसेल का? काय वाटतंय सर तुम्हाला एकूण उत्तर महाराष्ट्रातली विधानसभेतली? नाही, मला असं वाटतं की विधानसभेमध्ये आत्ताची जी सध्याची स्थिती आहे ती 35पैकी म्हणजे या 4 जिल्ह्यातल्या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातल्या 35पैकी 18 जागा आघाडीकडे आहेत. म्हणजे ते मोर दॅन 50% अशा पद्धतीचं आहे. विजयकुमार गावित जरी गेले तरी शरद गावित NCPत आलेले आहेत. त्यामुळे ते स्थिती आहे. आत्ता ह्या जागा टिकवणं हे आघाडीपुढचं खूप मोठं आव्हान आहे. कारण आपण लोकसभेला पाहिलं की मोठ्या फरकाने इथं खासदार 6च्या 6 खासदार आघाडी युतीचे निवडून आलेले आहेत. अगदी हिना गावितसुद्धा लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या. आणि त्यामुळं आता हे जे खरं बॅटल असेल या विधानसभेच्या वेळेचं की आघाडीला या जागा टिकवण्याचं आव्हान असेल आणि त्याचबरोबर हा मोदींचा प्रभाव आता विधानसभेवर किती पडेल या संदर्भातलं निर्णायक असेल. पण त्याला एक दुसरा पैलू पण आहे की प्रामुख्यानं हा शेतीचा पट्टा आहे, बागायती शेतीचा पट्टा आहे आणि सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या शेती संदर्भातले जे निर्णय आहेत त्याचा बचाव करणं खूप अवघड जाणार आहे महायुतीला सुद्धा. एकूणच कांद्यामुळे आणि याच्यामुळे फरक पडेल. कांदा आहे, डाळिंब आहे, चिकनच्या आयातीपासून तर अनेक गोष्टी आहेत. इजिप्तचा कांदा लासलगावला पोचला, अशा गोष्टी आहेत. आणि त्यामुळं शेतकरी या संदर्भातला या भागातला काय निर्णय घेतो याच्यावर बरंच काही अवलंबून असेल आणि ती वेगळी समीकरणं विधानसभेच्या वेळेला असतील की जी लोकसभेला मोदींच्या बाजूनी होती. एकूणच मनसेची परिस्थिती काय असेल? नाही, मला असं वाटतं की मनसेला आजच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं रिवायवल मिळालेलं आहे. असं आहे की नाशिक शहरामध्ये सर्वात मोठा पक्ष मनसे आहे. 3 आमदार आहेत. महापालिकेवरती सर्वाधिक नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं त्यांचा नैसर्गिक हक्क जो आहे सत्तेवरचा तो मनसेचा होता. आता तो डावलून भाजपनी महायुती प्रबळ करण्यासाठी शिवसेनेबरोबर गेल्यामुळं नुकसान भाजपचं झालं आहे. मनसेला किमान ही भूमिका घेता येईल की आम्ही जे काही प्लॅन केलेलं आहे ते पुढच्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला करायची संधी हवी होती आणि ती संधी या निमित्तानं मिळालेली आहे. एकूणच आज जो उदयास आलेला पॅटर्न आहे आघाडीचा आणि मनसेचा म्हणजे महाआघाडी झालेली आहे, तो पॅटर्न आपल्याला राज्यात दिसू शकेल का? उत्तर महाराष्ट्रात त्याच्या नाही, मला तसं वाटत नाही आहे. कारण मनसे स्वबळावरच लढेल. कारण नाशिक महापालिकेची समीकरणं अत्यंत वेगळी आणि विधानसभेची वेगळी आहे. राज ठाकरेंना राज्यभरात आघाडीच्या सोबत जाणं परवडणार नाही आहे आणि त्यामुळं मला नाही वाटत की ते तसा निर्णय घेतील. आणि आघाडीला सुद्धा एवढ्यापुरतं आणि इथं महायुती रोखणं गरजेचं होतं. कारण नाशिकमध्ये अगदी दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर सुद्धा बहुमताच्या जवळपासही पोहोचू शकत नाही असं वातावरण असताना ते जर सत्ता स्थापन करू शकतात तर त्याचा खूप वेगळा संदेश महाराष्ट्रावर गेला असता आणि ते रोखणं राष्ट्रवादीसाठी आणि काँग्रेससाठी गरजेचं होतं. त्यांनी ते केलेलं आहे. एकूणच या उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाच्या लढती आहेत, एकनाथ खडसेंची आणि छगन भुजबळांची. कितपत ती रंगतदार होऊ शकतं? किती आव्हान यांना? नाही, आता बघा, आपण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे आता राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे खानदेशात किंवा उत्तर महाराष्ट्रात आहे खडसेंच्या रूपानं. परंतु त्यांच्याकडे 4च आमदार आहेत. म्हणजे 2 जळगावमधले, 1 नाशिकमधला आणि 1 धुळ्यामधला. आत्ता गावीत आल्यानंतर ती 5वर संख्या होते. योगेश, महत्त्वाच्या लढती आपल्याला सांगतायत. एकूणच उत्तर महाराष्ट्राचं चित्र जे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या बुलेटिन्समध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. महत्त्वाच्या नेत्यांसाठी ही लढाई किती कठीण असणार आहे यावर सुद्धा बोलणार आहोत. तुर्तास धन्यवाद. पण महत्त्वाची बातमी ती म्हणजे आघाडी आणि महायुतीचं प्लस आणि मायनस पॉइंट्स नेमके या निवडणुकीमध्ये काय असणार आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात. दीर्घ सत्तेचा अनुभव हा आघाडीचा प्लस पॉइंट असणार आहे तर प्रस्थापितांच्या विरोधातली लाट हा आघाडीचा मायनस पॉइंट असणार आहे. तळागाळातलं संघटन हे आघाडीसाठी प्लस पॉइंट असेल तर गटबाजी आणि बंडखोरीचं आव्हान हे आघाडीसाठी मायनस पॉइंट असणार आहे. दिग्गज आणि अनुभवी नेत्यांची फौज आहे आघाडीकडे. पण या प्रस्थापित नेत्यांना जनता मात्र विरोध करते, ज्याचा प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आला. आघाडीकडे शरद पवारांसारखं जाणतं नेतृत्व आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली सत्ता स्पर्धा आणि त्यातही अंतर्गत सत्ता स्पर्धा हा आघाडीसाठी मायनस पॉइंट असणार आहेत. राज्याच्या राजकारणाचे असेच डिटेल्स आणि तपशील आणि निवडणुकीचा हा सगळा रणसंग्राम तर आपण इतरही बुलेटिन्समधनं असाच अनुभवणार आहोत. पण आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.